घरात कारले न खाणाऱ्यांसाठी ही खास रेसिपी आहे. कारण प्रत्येक घरात कोणीतरी असतंच की कारल्याचं नाव घेतलं की तोंड वाकडं करणारं. कारले कडू लागतात म्हणून बरेच जण खायला नको म्हणतात. पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने कारले बनवले ना, तर तेच लोकं स्वतः म्हणतील आज जेवणामध्ये कारलेच बनव. कारण आज मी कारले अशा पद्धतीने बनवणार आहे की त्यामध्ये कडूपणा अजिबात जाणवणार नाही. चवीला पण एकदम भारी लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कारले बनवायला अगदी सोपे आणि फक्त 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. तर चला आजच्या या भन्नाट कारल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पाव किलो इतके हे कारले घेतलेले आहेत आणि आता ह्याला ना मस्त कट करून घ्यायचं आहे। सर्वात आधी तर हे जी साल आहे ना ते वरच्यावर काढून घ्यायची आहे। तुम्हाला पूर्ण काढायची असेल तर तुम्ही पूर्णही काढू शकतात। मी वरच्यावर हे असं काढून घेणार आहे। तर हे बघा असं मी वरचेवर हे जी साल आहे ना वरची काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे कारल्याचे पण काढून घेणार आहे। तर इथे सर्व कारल्याची वरची साल आहे ना अशी काढून घेतलेली आहे। आता ह्याला ना धुवून घेते आणि इथे कारले ते धुवून घेतलेले आहे। आता ह्याला कट करून घ्यायचं आणि कसं कट करायचं ते तुम्हाला दाखवते। तर इथे एका कारल्याचे ना मी 3 का 4 असे ना भाग करून घेणार आहे। तर इथे पाहू शकतात एका कारल्याचे ना मी असे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने बाकीचे कारले पण कट करून घेणार आहे। लहान आहे तर ह्याचे 2च भाग करते। तर कारले आहेत ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे आणि आता या कारल्याच्या मध्ये जे बिया आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत। तर इथे चाकूच्या सहाय्याने असं कारल्यामधलं बिया आहे ना काढून घेते। तर इथे आहे ते असं कारल्यामधले बिया आहेत ते काढून घेणार आहे आणि ते इझिली निघतं, त्याला काही जास्त वेळ लागत नाही। तर बघा असं बिया आहे ते काढून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने बाकीचे पण कारल्याची बिया काढून घेते। आणि इथे सर्व कारल्यामधले बिया आहेत ना काढून घेतलेले आहेत आणि इथे एका साईडला पाणी सुद्धा गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये आता घालते थोडंसं हळद आणि मीठ घालणार आहे आणि हे सगळं एकदा ना मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचे हे जे कारले कट करून घेतलेत ना ते घालणार आहे त्यामध्ये आणि त्यावर झाकण झाकून एक 5-6 मिनिटांसाठी त्याला छान अशी कारले आहेत ना थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत। आता एक 6-7 मिनिटांनी बघूया। तर इथे 5 मिनिटं झालेले आहे, ओपन करून बघूया आणि इथे पाहू शकतात की मस्त अशी उकळ आलेली आहे आणि आता आहे ना गॅस आहे ते बंद करून टाकते आणि कारले आहेत ना ते जास्त पण शिजवायचे नाही आहेत, बस इतकं पुरेसं आहे। आणि हे जे कारले आहेत ना प्लेटमध्ये काढून घेते आणि हे कारले आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत। तर चला इथे मी थंड करून घेते। तर इथे एक वाटण करून घ्यायचे, त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे टाकून घेते। ह्या ठिकाणी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर ते थोडेसे भाजून घ्या आणि आता हे मिक्सरला मी फिरून घेणार आहे। तर इथे शेंगदाणे ते मी वाटून घेतलेले आहे, पण जेव्हा मिक्सरला फिरवायला गेलं तर पाहिलं तर लाईटच नव्हती। मग मी हे खलबत्त्यामध्येच नसते वाटून घेतलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये घालणार आहे मसाला, मीठ घालणार आहे। मीठ थोडंसंच घाला, कारण मीठ घालताना लक्षात ठेवा की सुरुवातीला पण मीठ घातलंय त्याप्रमाणेच मीठ घाला। त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे काश्मीरी मसाला, अगदी थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला घालून घेते आणि त्यामध्ये ना थोडंसं अगदी ना बेसन सुद्धा घालायचं आहे।
आणि कारले खाताना चटपटीत लागले पाहिजे म्हणून ह्यामध्ये घालते चाट मसाला. चाट मसाला नसेल ना मग लिंबाचा रससुद्धा त्यामध्ये घालू शकता, पण काहीतरी थोडंसं आंबट घाला. त्यानंतर हे सगळं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर ह्यामध्ये ना खोबरं किंवा नारळ घालायचं असेल ना ते सुद्धा तुम्ही घालू शकतात. आणि ना नुसतं शेंगदाण्याने सुद्धा हे बनवलं ना की खूप भारी लागतं खाताना. तर इथे मी हे सगळं मिक्स करून घेते. आणि इथे हे मिक्स करून झालेलं आहे. आणि आता एका बाजूला जे कारले थंड करायला ठेवले ते थंडसुद्धा झालं आहे. आता त्यामध्ये हे भरून घेणार आहोत. आणि हे जे कारले आहेत ते मस्त थंड झालेले आहे. आता ह्यामध्ये ना हे सारण आहे ते भरून घेते. आणि इथे आता एक एक करून हे सारण भरून घेते. तर बघा असं हे दाबून भरायचं मस्त. आणि इथे असं हे सारण भरून घेतलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने सगळं आहे कारल्यामध्ये ना सारण भरून घेणार आहे. आणि दोन्ही बाजूने ना मस्त असं भरून घ्यायचं. आणि इथे सर्व कारल्यामध्ये ना मस्तपैकी ना जे सारण होतं ते भरून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकतात. आणि आता मस्त एका साईडला तवा ठेवणार आहे आणि हे जे कारले आहेत ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत. तेल घालून घेते. तेल आहे ते गरम झाले. आता एक एक करून आता हे कारले ते त्यामध्ये घालून घेते. तर इथे सर्व कारले आहेत ते कढईमध्ये घालून घेतलं आहे. आणि आता ह्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि गॅस मंद आचेवरती ठेवायचं आहे. आणि 4-5 मिनिटाची एक वाफ काढून घेणार आहे. एका बाजूने 3-4 मिनिटं झालेली आहे. दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे. एका बाजूने पलटून झालेले आहे. आता दुसऱ्या बाजूने पण 3-4 मिनिटं ठेवायचं आहे. मग दुसऱ्या बाजूने पण छान करून घ्यायचं आहे. आणि हे कारले आहेत ना चारी बाजूने छान असे फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते खायला खूप छान वाटते. तर आता ह्यावरती परत झाकण ठेवते आणि 3-4 मिनिटांनी बघूया. आणि इथे परत एकदा झाकण उघडून बघूया. दुसऱ्या बाजूने पण छान असे झालेले आहेत. आणि आता चारी बाजूने हे छान असं करून घ्यायचं आहे. आणि चारी बाजूने हे फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात हे बनून आणि खायला पण छान लागतात. आणि इथे कारले आहे ते चारी बाजूने फ्राय झालेले आहेत. आणि खूप सोपी रेसिपी आहे पण चवीला इतकी भारी लागते ना की तुम्ही ही भाकरीसोबत चपाती भातासोबत खूप छान लागते. आणि आता शेवटी वरून ना कोथिंबीर घालायची. आणि तुम्ही ते पाहू शकतात की कारले इतके दिसायला भारी झालेत ना तितकेच ते खायला पण चवीला खूप छान लागतात. आणि घरामध्ये ना कारले म्हटलं की ना सगळेच नाक मुरळतात कारण ते कडू लागतात. पण तुम्ही एकदा या पद्धतीने जर कारले बनवून दिले ना ते हमखास खातील कारण ते कडूसुद्धा लागत नाही. आणि ह्यामध्ये आपण जे सगळं काही टाकलं आहे ना त्यामुळे हे खूपच चटपटीत पण झालं आणि चवीला पण खूप भारी झालं आहे. आणि हे अगदी एक 15 मिनिटामध्ये बनवून तयार होते. आणि नेहमी घरी कारले आणले की कारले फ्राय किंवा कारल्याची भाजी करतो पण एकदा ना अशी झटपट होणारे हे कारले नक्कीच करून बघा. चपाती भाकरीसोबत तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात. आणि घरात कोणी खात नसेल ना त्यांना अशा वेगवेगळ्या पद्धतीने देऊन बघा. त्यांना पण खायची आवड निर्माण होते. आणि तुम्हाला ही कारल्याची रेसिपी कशी वाटली ना हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आता हे मस्त मी प्लेटमध्ये काढून घेते. ही प्लेट जर कारले न खाणाऱ्यांच्या समोर ठेवले ते सुद्धा आवडीने खातील कारण दिसायला इतकं भारी दिसत आहे. तर चवीला तर त्यापेक्षा पण भारी आहे. आणि व्हेजमध्ये काहीतरी बनवायचं असेल ना तर ही कारल्याची रेसिपी नक्कीच ट्राय करा कारण कमी साहित्यात खूप छान अशी रेसिपी बनवून तयार होते. ही तुम्ही भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकतात. झटपट होते 15 मिनिटात बनवून तयार होते.
आणि तुम्हाला हे कारल्याची रेसिपी कशी वाटली ना हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय.